अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना पाहत आहोत. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये ही पाहत आहोत. आणि कालच्या तासाला आपण याच्यातील 11वा मुद्दा स्वतंत्र निवडणूक आयोग पाहत आहोत. आपण अभ्यास करत असताना पाहिलेले होते की भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 324 मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची, स्वतंत्र निर्वाचन आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. किंवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाविषयी किंवा निर्वाचन आयोगाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. किंवा या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची रचनाही स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि भारताचा निर्वाचन आयोग किंवा ही संस्था 3 सदस्यीय आहे. याच्यामध्ये एक मुख्य निर्वाचन आयोग असतील आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर 2 सहकारी निर्वाचन किंवा निवडणूक आयोग असतील. आणि यांची निवड भारताचे राष्ट्रपती करतील. मग निर्वाचन आयोगाची कामे पाहत असताना आपण कालच्या तासाला येथील काही मुद्दे पाहिलेले होते. याच्यामध्ये आपण पाहिलेले होते की मतदार याद्या तयार करणे, सर्व निवडणुकांचे नियंत्रण करणे, निवडणुकांच्या तारखा घोषित करणे, निवडणुकांचे नामांकन अर्ज स्वीकारणे, मतदानाची व्यवस्था करणे, निवडणुकीसंबंधी वादविवाद निर्माण झाल्यास न्याय देणे, त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त पक्षांचे निवडणूक चिन्ह निश्चित करणे व त्यासंबंधी काही वाद निर्माण झाल्यास त्यात निर्णय देणे, त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्याचप्रमाणे निवडणुकीसंबंधी इतर न्याय देणे इत्यादी कामे निर्वाचन आयोगाला करावी लागतात. निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या जातात, वेगवेगळ्या निवडणुका या पार पाडल्या जातात. यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे की मग या निवडणुका ज्या काही आहेत त्या कोणत्या निवडणुका असतात. मग राष्ट्रपतींची निवडणूक असेल, उपराष्ट्रपतींची निवडणूक असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल व विधान परिषदांच्या निवडणुका या आयोगामार्फत घेतल्या जातात. आत्ताच विधान परिषदेसाठी निवडणूक झाली आणि विधान परिषदेचे काही सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडले गेले. त्याचप्रमाणे विधान परिषदेतील काही सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले गेलेले आहेत, म्हणजे त्यांची निवडणूक झालेली आहे. मग अशा पद्धतीच्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. आणि या कामी त्यांना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी त्या ठिकाणी मदत करतात. म्हणजे निवडणुकीची कामे करण्यासाठी केंद्र सरकारचे काही सरकारी कर्मचारी असतील किंवा राज्य सरकारचे काही सरकारी कर्मचारी असतील, यांची नेमणूक निवडणूक अधिकारी म्हणून केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून या नेमणुका पार पाडल्या जातात. तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 324 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची रचना ही स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत 12वा मुद्दा, आणीबाणी विषयक तरतुदी. तर आणीबाणी म्हणजे काय? आणीबाणी संदर्भात
भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती कलमे देण्यात आलेली आहेत, किंवा आणीबाणी किती प्रकारची असते, ही आणीबाणी कोण घोषित करते, त्याचं स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण कलमांच्या माध्यमातून या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. तर आणीबाणी विषयक तरतुदी पाहत असताना आपल्याला असे म्हणता येणार आहे की देशावर कोणताही कठीण प्रसंग आला की त्यामधून बाहेर पडण्यासाठीच्या तरतुदी म्हणजेच आणीबाणीच्या तरतुदी होय. म्हणजेच देशावर संकटकाळ केव्हा निर्माण होईल हे आपल्याला सांगता येत नाही. मग या संकटावर मात करण्यासाठी किंवा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी असतात त्यांना आणीबाणीविषयक तरतुदी असे म्हणतात. मग भारताच्या राज्यघटनेचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या किंवा भारतीय संविधानात त्याबाबतच्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 18व्या भागातील कलम नंबर 352, कलम नंबर 352 ते 360 या कलमांमध्ये या तरतुदी आपल्याला पाहावयास मिळतात. भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या संविधानाचे भारतीय संविधानाने भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आणि संघ राज्यात्मक शासन पद्धती ही निर्माण केलेली आहे. म्हणजेच भारतामध्ये संघ राज्य शासन पद्धती आहे, तसेच भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. आणि आणीबाणी लागू केल्यानंतर संघ राज्याचे स्वरूप बदलते आणि ती एकात्म स्वरूपाचे म्हणजेच भारतीय संघराज्य हे एकात्म स्वरूपाचे बनते. म्हणजेच सर्व अधिकार केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी दिले जातात. मग आपल्याला जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, वेगवेगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत, मग आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क संकुचित होतात. त्या काळात ना व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात ना घटक राज्यांचे अधिकार. मात्र आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा संघराज्याचे स्वरूप हे प्राप्त होते. म्हणजेच आणीबाणी जाहीर केल्यानंतर व्यक्तीच्या अधिकारांवर मर्यादा येतात, व्यक्तीचे अधिकार काढून घेतले जातात आणि घटक राज्यांचे अधिकारसुद्धा त्या ठिकाणी काही काळासाठी काढून घेतले जातात. जशा पद्धतीचं आणीबाणीचं स्वरूप आहे त्याच्यावर हे मर्यादित, त्याच्यावर हे अवलंबून आहे. मात्र आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा संघराज्याचे स्वरूप प्राप्त होते, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर संपूर्ण आणीबाणी ही 3 प्रकारची असते. व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो? व्यवस्थित आहे का? आणीबाणी ही 3 प्रकारची असते. पहिला प्रकार आपल्याला सांगता येणार आहे राष्ट्रीय आणीबाणी. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे घटक राज्यातील आणीबाणी, त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असे म्हणतो. आणि तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आर्थिक आणीबाणी. तर संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा निर्माण झाली असता तिच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. आणि हे 3 आणीबाणींच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. म्हणजे आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला आहे. पहिला प्रकार आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आणीबाणी. तर राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषित केली जाते, ती घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे, किंवा राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये आत्तापर्यंत किती वेळा घोषित करण्यात आलेली आहे, याच्या संदर्भामध्ये आपण या मुद्द्यामध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्यवस्थित आहे का? आकडा 1 आपल्याला सांगता येणार आहे राष्ट्रीय आणीबाणी. आणीबाणी ही 3 प्रकारची असते. आणीबाणीचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार राष्ट्रीय आणीबाणी. तर युद्ध असेल, बाह्य आक्रमण असेल किंवा सशस्त्र बंडाळी असेल, या गोष्टींमुळे संपूर्ण देशाची किंवा देशाच्या एखाद्या भागातील सुरक्षितता धोक्यात आली असेल किंवा धोक्यात येत असेल तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. या आणीबाणीमुळे देशाची सुरक्षितता कायम ठेवणे
राष्ट्रपतींना शक्य होते. या काळात घटक राज्यांचे सर्व अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतात. हे या ठिकाणी आपल्याला नमूद करावे लागणार आहे. तर राष्ट्रीय आणीबाणी भारताचे राष्ट्रपती घोषित करतात, परंतु तसा अहवाल त्यांना पंतप्रधानांनी देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच देशाच्या एखाद्या भागामध्ये अराजकता निर्माण झाली असेल किंवा बाह्य आक्रमण होण्याची शक्यता असेल किंवा बंडाळी निर्माण झालेली असेल, तर अशा वेळेला देशाच्या एखाद्या भागामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जी आणीबाणी जाहीर केली जाते त्याला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात आणि ही आणीबाणी भारताचे राष्ट्रपती जाहीर करतात. तर आत्तापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 352 नुसार 3 वेळा लागू करण्यात आलेली आहे किंवा जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 352 नुसार भारताचे राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करतात. आत्तापर्यंत 3 वेळा भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 1962 भारत चीन युद्धाच्या वेळेला आणि 1971 साली जी आणीबाणी लागू करण्यात आलेली होती ती भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या वेळी आणीबाणी ही जाहीर करण्यात आलेली होती. आणि तिसऱ्यांदा 1975 साली, म्हणजेच तिसऱ्यांदा ज्या वेळेला आणीबाणी जाहीर केली त्याचं कारण होतं अंतर्गत अशांतता थांबविणे. हे कारण होतं की ज्या कारणामुळे भारतामध्ये तिसऱ्यांदा म्हणजे 1975 राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. म्हणजे 1962 भारत चीन युद्ध झाले त्यावेळेला एकदा आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. दुसऱ्या वेळेला 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. आणि 1975 जी आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती त्याला अंतर्गत अशांतता थांबविणे हे कारण देण्यात आलेले होते. म्हणजे अंतर्गत अशांतता थांबविण्यासाठी भारतामध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येणार आहे घटक राज्यातील आणीबाणी, त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असे म्हणतो. तर राष्ट्रपती राजवट केव्हा जाहीर केली जाते किंवा घटक राज्यातील आणीबाणी केव्हा जाहीर केली जाते, तर राज्यकारभार करण्यासाठी शासन संस्था प्रत्येक राज्यामध्ये असणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे. भारतामध्ये सत्तेचे अधिकारांचे विभाजन करण्यात आलेले आहे, विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे. म्हणजे घटक राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे. मग घटक राज्यातील आणीबाणीचा विचार करत असताना किंवा राष्ट्रपती राजवटीचा विचार करत असताना जर घटक राज्यातील राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत नसेल आणि हे जर त्या राज्याच्या राज्यपालांच्या लक्षात आले आणि तशा पद्धतीचा अहवाल त्या राज्याच्या राज्यपालांनी जर राष्ट्रपतींना सादर केला तर त्या घटक राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 356 नुसार जी आणीबाणी जाहीर केली जाते त्याला घटक राज्य आणीबाणी किंवा त्यालाच आपल्याला राष्ट्रपती राजवट असे म्हणता येणार आहे. म्हणजेच राज्यकारभार करत असताना घटनेनुसार होणं महत्त्वाचं आहे आणि हा राज्यकारभार घटनेनुसार होत नाही हे ज्यावेळेला राज्यपालांच्या लक्षात येते त्यावेळेला तशा पद्धतीचा अहवाल ते राष्ट्रपतींना देतात आणि राष्ट्रपती राज्यपालांच्या अहवालावरून त्या संबंधित घटक राज्यामध्ये जी आणीबाणी जाहीर करतात त्याला राष्ट्रपती राजवट किंवा घटक राज्य आणीबाणी असे म्हणतात. आणि त्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 356चा वापर केला जातो. भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आलेली होती. मग पंजाब असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा
राष्ट्रपती राजवट काही काळासाठी लागू करण्यात आलेली होती आणि ती राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातात आणि पुन्हा एकदा नव्याने सरकार सत्तेमध्ये येते आणि ते सरकार राज्यकारभार करते. तिसरा प्रकार आपल्याला सांगता येणार आहे आर्थिक आणीबाणी. तर आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? तर भारताचे आर्थिक स्थैर्य असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल धोक्यात आहे अशी खात्री राष्ट्रपतींना झाली तर राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. मग अशा वेळेला सरकारी खर्चावर नियंत्रण आणणे, सरकारला पैसे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये शिस्त लावणे, तसेच सरकारी नोकरांचे पगार कमी करणे या मार्गांनी देशातील आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे हा आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यामागचा उद्देश असतो किंवा हेतू असतो. म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती ही जर ढासळली असेल, देशासमोर आर्थिक संकट निर्माण झालं असेल तर अशा वेळेला जी आणीबाणी जाहीर केली जाते त्याला आर्थिक आणीबाणी असे म्हणतात आणि या आणीबाणीमध्ये सर्वच सरकारी किंवा आर्थिक गोष्टींवर नियंत्रण येतात किंवा येण्याची शक्यता असते. अशा वेळेला सरकार जनतेची असणारी संपत्ती मालमत्ता तीसुद्धा गोठवण्याची शक्यता असते आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 360चा वापर करण्यात येतो. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकारसुद्धा भारताच्या राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला आहे. म्हणजेच या तीनही आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला आहे. आणि आपण पाहिले की राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये 3 वेळेला जाहीर करण्यात आलेली आहे. भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 352 नुसार भारतामध्ये 3 वेळेला जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 356 नुसार आत्तापर्यंत भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणीबाणीचा विचार जर केला तर आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 360चा वापर केला जातो. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असेल त्यावेळेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आर्थिक आणीबाणीची घोषणा भारताचे राष्ट्रपती करतात. तर भारतामध्ये आत्तापर्यंत किती वेळेला आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे? तर भारतामध्ये अजून एकदाही आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आलेली नाही. भारतामध्ये अजून एकदाही आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आलेली नाही. तर अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत एकूण 12 वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्येही पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत आपण आपली 5 प्रकरणं पूर्ण केलेली आहेत. आपल्याला एकूण 6 प्रकरणं आहेत, त्यातील आपण 5 प्रकरण सुरू केलेली आहे, 5 प्रकरण पूर्ण केलेली आहेत आणि ती प्रकरण पूर्ण करत असताना आपण त्याच्यावर 10-10 मार्कांची परीक्षासुद्धा घटक चाचणीच्या स्वरूपामध्ये घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 25 मार्कांची आपण घटक चाचणीसुद्धा घेतलेली आहे आणि प्रत्येक प्रकरणाच्या तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या जर काही शंका समस्या जर असतील तर त्या मला सांगा. आपण या ठिकाणी आता थांबू.